मित्रांनो नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे. जसं की मागच्या वेळेस आपण गणितातला एक भाग बघितला होता, त्याच पद्धतीने आपण आज दुसरा भाग बघणार आहोत. तर मी आहे रजनीश खडसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धेश्वर पिंपळगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बँक व सरळ व्याज, बँकेचे व्यवहार कसे चालते आणि त्याचं व्याज आपल्याला कसं कॅल्क्युलेट किंवा कसं काढायचं, तर ते आपण इथे शिकणार आहोत. मित्रांनो, हे जे बघत आहे बँक व सरळ व्याज, हे 6वीचा एक धडा आहे. 14व्या क्रमांकाचा आहे बहुतेक. तर तुम्ही ते बघून घ्या आणि त्यातलंच आपण हे उदाहरणं आणि सर्व घेणार आहोत आणि त्यानंतर काही मी तुम्हाला उदाहरणंही देणार आहेत, की जे तुम्हाला घरून सोडवून आणायचं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बँक व सरळ व्याज. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की वेगवेगळ्या तुम्ही पाहिले असेल की एस-बी-आय, स्टेट बँक ऑफ इंडिया हे आहे, महाराष्ट्र बँक आहे, एच-डी-एफ-सी बँक आहे. ठीक आहे. अशा भरपूर बँक आहेत. तर हे बँक कसं कार्य करते, त्यामध्ये आपण पैसा त्या बँकेत टाकतो, नंतर बँकेतून आपण काढतो. हे व्यवहार कसे चालते, त्यावर व्याज किती मिळते, व्याज म्हणजे काय, मुदत म्हणजे काय, मुद्दल म्हणजे काय, हे बऱ्याचशा गोष्टी आपण यामध्ये आज शिकणार आहोत. तर हे चित्र बघा, तुमच्यासमोर चित्र दिसत असेल. इथे सेव्हिंग लिहून आहे, इथे करंट, इथे एफ-डी, इथे बँकेचं नाव, इथे काही कर्मचारी पण आतमध्ये इथे बसून आहे आणि काही लोक इथे पैशाची देवाण-घेवाण करताना तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बँक असते. तर हे जे बँक आहे, तर हे बँक नेमकं कसं कार्य करते? तर बघा, हे जे बँक असते, हे सरकार मान्य असते. म्हणजे सरकारची याला एक मान्यता असते आणि ती एक वित्तीय संस्था असते. वित्तीय म्हणजे काय? तर वित्तीय म्हणजे होते पैसा. ठीक आहे. वित्तीय संस्था म्हणजे पैशाची देवाण-घेवाण करणारी ही एक बँक असते. ठीक आहे. आता बघा, आपण जो पैसा कमावतो, ठीक आहे, वेगवेगळे काम करतो, तर ते पैसा मिळते. आपल्या घरी शेती आहे, आपण अन्नधान्य विकतो किंवा काही व्यवहार करतो, व्यापार करतो, त्याच्यातून जे पैसा मिळते, तर ते पैसा काय करतो आपण आपल्यावर खर्च किंवा आपल्या मुलाबाळांवर खर्च, कपडे घ्यावे लागते, गाडी घ्यावी लागते, गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागते. बऱ्याचशा गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागत असतो. तसंच कधी काही एखादी तब्येत खराब झाली आपल्या घरची कोणाची, तर त्यासाठीही खर्च येतो. दवाखान्यात जावं लागते. शेतीसाठी काही अवजारं घ्यावं लागते. घर बांधायचं असेल तर त्यासाठीही वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला पैसा लागत असतो. मग आपण जे पैसा कमावला आहे, तर तो पैसा ठेवायचा कुठे? कारण घरी जर खूप मोठा पैसा ठेवला तर होऊ शकते चोरी होऊ शकते. आपण पैसे कमावले आणि चोरी जर गेली तर सर्व जी मेहनत आहे आपली ते काय होईल? पाण्यात जाणार आहे. त्यामुळे हे पैसा कुठे ठेवायचा? तर सुरक्षित ठिकाणी ठेवायचा असतो. तो सुरक्षित ठिकाण म्हणजे ही बँक असते मित्रांनो. तर यामध्ये आपण या बँकेत हे पैसे आपण ठेवू शकतो आणि त्या बँकेत ते सुरक्षित राहते. आता त्या बँकेत आपण एक वेळा पैसे जर आपलं आता सपोज आपलं उत्पादन आहे शेतीतून आपल्याला तूर, कापूस, काही सोयाबीन उत्पन्न झालं, ते आपण मार्केटला विकलं, तर त्यामधून जे पैसे मिळते, तर जेवढे पैसे मिळते तेवढेच्या तेवढे आपण पैसे खर्चत नसतो. तर ते बचतही करत असतो. मग कुठे करणार? तर सध्या बँकेत ठेवायची आणि जसजसे पैसे लागतील तसतसे आपण आपल्याजवळ एटीएम कार्ड आहे किंवा बँकेतून जाऊन पण आपण थोडे-थोडे पैसे काढून खर्चू शकतो. ठीक आहे? तर हे जे कार्य करत असते तर त्यासाठी ही बँक असते. तर चला बघू पुढे. तर याचे व्यवहार कसे चालते तेही बघू आणि बघा, हे आता तुमच्या समोर एक पैसा आला. हे जे चिन्ह दिसत आहे हे आहे रुपयेचं चिन्ह म्हणजे पैशाचं चिन्ह आहे. तर बघा, तुम्ही शाळेत शिकत आहेत तर तुमच्याशी रिलेटेड पण पैसा आहे. कधी स्कॉलरशिप भेटली किंवा काही अ, वेगवेगळ्या गोष्टीतून तुमच्याजवळ पैसा येतो किंवा वडीलही तुमच्या नावावर कधी पैसे टाकतात. ठीक आहे. त्यानंतर शेतकरी आहे. शेतकऱ्याचंही बँकेत अकाउंट असते. त्यालाही सरकारकडून कधी काही मदत भेटते किंवा त्यांनी काही माल विकला तर त्या अकाउंटवरच ते व्यापारी लोकं जमा करतात. ठीक आहे. नंतर तुमच्या गावात काही बचत गट असेल, महिला बचत गट, तेही पैशाशी रिलेटेड आहे. म्हणजे बँकेचे व्यवहार ते करतात. पैसे जमा करून बँकेत टाकतात, बँकेकडून कर्ज घेतात. ठीक आहे. नंतर उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत. ठीक आहे. आता इथे डॉक्टरचं चिन्ह दिलेलं आहे, तर डॉक्टरही पैशाशी रिलेटेड आहे. ते जे पैसा घेते तर बँकेतच जमा करते. त्यानंतर व्यापारी जसे दुकानदार आहे, कापड विक्रेता आहे. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला भरपूरच व्यापारी दिसेल, तर तेही पैशाचे रिलेटेड आहे आणि हे जे सर्व लोक आहेत, तर सर्व लोक कनेक्टेड आहेत पैशाशी आणि बँकेसोबत.
कारण सर्व व्यवहार बँकेतून होतात. आता तर सर्व ऑनलाईन बँकिंग आलं, ते फोनपे माहीत असेल, गुगल पे माहीत असेल, असे कितीतरी ॲप आहे की क्षणात कोणालाही पैसे लगेच पाठवता येते. ठीक आहे. त्यानंतर बँकेत आपल्याला काय करावं लागते? जर बँकेत आपल्याला खातं उघडायचं असेल, तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागते. म्हणजे घ्यावा लागते. कागदपत्र आपल्याजवळ पाहिजे. ते कागदपत्र जर असेल, तर आपण इझिली तुम्ही बँकेत जाऊन हे ओपन करू शकता अकाउंट. समजलं? तर बघा, तर ते अकाउंट ओपन करण्यासाठी किंवा खाते ओपन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लागते. राशन कार्ड, रेशन कार्ड, जे की तुमच्या घरी तुम्हाला माहीत असेल रेशन कार्ड असते त्यावर अन्नधान्य मिळते. ठीक आहे. नंतर वीज बिल, इलेक्ट्रिक किंवा वीज बिल तुमच्या घरी येते, तर ते बिल पण तुम्ही भरत असता ते बिल. टेलिफोन बिल, आता हे टेलिफोन बिल म्हणजे लँडलाईन जर असेल किंवा पोस्टपेड जर असेल तर, नाहीतर मग आपल्याजवळ प्रीपेड आहे. आपण काय करतो मोबाईलला रिचार्ज मारतो आणि तेच. तर हे टेलिफोनचं पण एक बिल असते. त्यानंतर रहिवासी दाखला तुम्हाला माहीत असेल किंवा कोणतेही ओळखपत्र जर असेल, तर हे पत्त्यासाठी तुम्ही पुरावा म्हणून वापरू शकता आणि ओळखीचा पण एक पुरावा लागतो. ओळखीचा पुरावा म्हणजे ती व्यक्ती तुम्हीच आहे म्हणून. ठीक आहे. तर आधार कार्ड तुम्हाला माहीत असेल शाळेमध्येही आधार कार्ड जमा केले होते, नंबर दिले होते बरोबर? ते आधार कार्ड. त्यानंतर मतदान कार्ड. मतदान कार्ड हे 18 वर्ष पूर्ण असल्यावर मिळते. सध्या तुम्हाला मिळणार नाही 6वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 18 वर्ष जोपर्यंत पूर्ण होत नाही. त्यानंतर पॅन कार्ड, पासपोर्ट आणि बँकेने सुचवलेले कोणते पुरावे जे बँकेत तुम्हाला सांगेल, ते जर तुम्ही त्यांना नेऊन दिले आणि एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म भरला तर तुमचं खातं तिथे उघडून मिळते. आता बघा पत्त्यासाठी पुरावा, राशन कार्ड तुम्हाला मी सांगितलं तर अशा प्रकारचे रेशन कार्ड असते पांढरं, केशरी आणि पिवळे 3 टाईपचे असतात. नंतर हे बघा इलेक्ट्रिक बिल आहे आणि बँक तुम्हाला सांगतेच की जेव्हा खातं उघडायचं असेल तर काय-काय पाहिजे. नंतर ओळखीसाठी हे आहे आधार कार्ड. आधार कार्ड तुमच्या परिचयाचं आहे, ठीक आहे. याला म्हणतात पॅन कार्ड. म्हणजे आयकर डिपार्टमेंट किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे पॅन कार्ड देत असते. जे की जेव्हा आपण उत्पन्न जास्त जर कमवत असेल तर इन्कम टॅक्स हे एक असं डिपार्टमेंट आहे जे काही आपण उत्पन्न कमावतो किंवा पैसा कमावतो त्यासाठी इथे टॅक्स भरावा लागतो. ठीक आहे. नंतर हे आहे मतदान कार्ड. पहिले एक जुनं मतदान कार्ड होतं, आता हे नवीन आलं. तर हे तुम्ही ओळखीच्या पुराव्यासाठी वापरू शकता. तसंच हे पासपोर्ट असते. जर विदेशात वगैरे कुठे जायचं असेल, तर हे पासपोर्ट वगैरे असते. नंतर बघा, तर आता हे जे बँकेचे व्यवहार असते मित्रांनो, तर हे जे पैसा आपण त्या बँकेत ठेवतो किंवा तुम्हाला माहिती आहे की तुमचे वडील वगैरे शेतीसाठी कर्जही काढतात. आता या बँकेत जर तुम्ही पैसे ठेवले काही दिवसासाठी तर तुम्हाला 4 ते 6% व्याज मिळते. म्हणजे ₹1000 जर तुम्ही ठेवले, ठेवले 1-2 वर्ष तसेच अकाउंटमध्ये तुमच्या खात्यात जर राहिले तर त्यावर 4, 5, 6, 7, ₹8 काहीतरी ₹10-15 काही एक्स्ट्रा पैसे जास्त झालेले दिसणार. तर ते जे जास्तीचे पैसे असतात, ते काय असतात? ते असते व्याज. आता ते व्याज कसं आकारते तेही आपण पुढे बघणार आहोत. तर बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास पासबुक दिले जाते. त्यानंतर चेकबुक, एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग आणि एस-एम-एस सेवा, इंटरनेट बँकिंग हे वेगवेगळ्या सेवा दिलेल्या जाते. बघा तुम्हाला माहीत असेल हे एस-बी-आयचं इथं पासबुक आहे. ठीक आहे. हे असं एक पासबुक असते आणि त्यावर किती तारखेला आपण पैसे काढले, टाकले ते इथं दिलेलं असते. त्यानंतर बघा त्यानंतर इथे बघा हे चेकबुक म्हणतात त्याला ठीक आहे. कोणाला जर पैसे वगैरे द्यायचे असेल तर या चेकबुकनं काय करतो आपण त्याला पैसे त्याचं नाव वगैरे टाकायचं, पैसे लिहायचे, सही मारायची आणि त्याला देऊन द्यायचा. ते बँकेत टाकते आणि बँक मग त्याच्या खात्यावर किंवा त्याला पैसे देते. त्यानंतर एटीएम मशीन माहीत असेल. आता एटीएम कार्ड असते. ते कार्ड या एटीएममध्ये टाकलं या मशीनमध्ये. इथे तुमचा पासवर्ड असतो. तो पासवर्ड टाकला का जेवढे पैसे पाहिजे ते इथं पैसे टाकायचे आणि ही मशीन काय करते तुम्हाला पैसे देते. ठीक आहे. कारण आता सोपं झालेलं आहे. तर बघा आता हे झालं काढण्यासाठी आपण जे बघितलं तर हे पैसे काढण्याची मशीन आहे. ही अकाउंटची माहिती, हे कोणाला पैसे द्यायचे असेल तर ठीक आहे. पण या बँकेमध्ये जर पैसे भरायचे असेल किंवा काढायचेही असेल तर तुम्हाला काही एक फॉर्म भेटते. तर तो फॉर्म बघा हे असते असा फॉर्म. डिपॉझिट स्लिप म्हणजे पैसे जमा करण्यासाठी स्लिप अशी 2 भागात असते. इथं असे डॉट, 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 डॉट असते.
इथे रक्कम टाकायची, आपला अकाउंट नंबर टाकायचा. बघा इथे खाते क्रमांक तुमचा जे काही खाते क्रमांक आहे 1 2 3 4 नंबर टाकायचा. त्यानंतर इथं डेट आहे, इथे डेट टाकायची. त्यानंतर किती रुपये भरायचे आहे, तर इथे पैसे लिहायचे, एवढे एवढे पैसे अक्षरी 1000 रुपये, 1000 रुपये असे जे काही पैसे असेल ते. आणि इथे नोटा लिहायच्या साईडला, का 500ची एक, 100ची एक, जे काही असेल तर ते इथे लिहायचं, टोटल करायची. आणि तसंच या साईडलाही भरून घ्यायचं. मग काय होते, तो जे बँकेचे जे कॅशियर असतात हे इथून फाडते, इथं एक सही करते, शिक्का मारते आणि ही एक स्लिप ते घेते आणि आपली स्लिप एक अर्धी आपल्याला वापस करते आणि आपल्या अकाउंटवर मग पैसे जमा करून देते. तर या स्लिपने काय होते, जमा करता येते पैसे. ठीक आहे, जमा करता येते. आणि काढायचे असेल तर, काढायचे जर असेल तर आता सध्या एटीएम वापरतो आपण. एटीएम घेऊन जायचं बँकेत, त्या एटीएम मशीन मध्ये, तिथे इझिली पासवर्ड टाकला का तुमचे पैसे मिळते. परंतु पूर्वी काय व्हायचं, अशाच टाईपची एक दुसरी स्लिप असायची पैसे काढायची. ठीक आहे, पैसे काढण्यासाठी बँकेत मागितली की ते आपल्याला देत होते, किंवा मग तिथं बँकेच्या काउंटरवर वगैरे ठेवून असायचे. तिथं रक्कम टाकायची, जेवढे पैसे पाहिजे तेवढे, सही करायची. ठीक आहे, आणि सही केली का मग त्या तिथे आपण काउंटरवर गेलं, त्यांना ते दाखवलं का आपले अकाउंट, आपली सही बघत होते आणि ते आपल्याला पैसे देत होते. तर असे हे व्यवहार पहिले चालायचे. आता अकाउंट कोणकोणत्या टाईपचे असते बघा. एक तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ते होतं बचत खाते. म्हणजे जनरली आपण जे अकाउंट ओपन करतो ते बचत खाते, त्यामध्ये पैसे टाकतो, ते आपल्याला आपल्या पैशावर व्याज देते, म्हणजे पैसे थोडे थोडे त्याच्यात वाढत राहते. त्यानंतर त्यातून एक चालू खाते हे प्रकार आहे. चालू खाते हे प्रकार आहे, त्यामध्ये काय होतं, आपण पैसे किती काही वेळा टाकू शकतो, किती काही वेळा काढू शकतो, किती काही व्यवहार करू शकतो, पण त्या रकमेवर व्याज मिळत नाही. व्याज मिळत नाही म्हणजे याच्यात जर 1000 रुपये असेल तर ते 1000 रुपये जसेच्या तसेच राहतात, यावर पैसे वाढत नाही. जे आपण अकाउंट काढतो त्यामध्ये पैसे वाढत असते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला जर समजा जास्त व्याज पाहिजे असेल तर त्यासाठी काही बँकेच्या म्हणजे सोयी आहे आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या. त्यासाठी मुदत बंद ठेव, म्हणजे त्याला फिक्स डिपॉझिट असं म्हटलं जाते, फिक्स डिपॉझिट. ठीक आहे, त्यानंतर आवर्ती ठेव, याला आर-डी म्हटलं जाते, रिकरिंग डिपॉझिट. ठीक आहे, तर हे काय होते, हे जे दोन्ही सुविधा यामध्ये व्याज जरा जास्त मिळते, तर त्यामध्ये पैसे जमा करत राहावं लागते, किंवा फिक्स मध्ये एक वेळा पैसे टाकले का तेवढ्या वर्षानंतर मग आपल्याला थोडे जास्त पैसे भेटते. अशा सोयी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. आता हे बँकेची व्याज आकारणी, हेच खास करून आपल्याला शिकायचं आहे का बँक व्याज आकारणी कसं करते. ठीक आहे, तर यामध्ये काही गोष्टी आहे का ते आपल्याला माहिती पाहिजे. बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी काही रक्कम मोबदला देते, तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्यानंतर बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते, अशा रकमेला व्याज म्हणते. ठीक आहे, बँकेत ठेवलेले किंवा बँकेत एकूण कर्जदार दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणते. आता हे कसं, तर हे तुम्हाला पुढे आणखी सांगतोच. आणि इथे एक दशादशे, दशादशे म्हणजे काय, दर साल, दर शेकडा असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ठेवीवर किंवा कर्जावर व्याज आकारताना दर हा प्रत्येक 100 रुपयावर, शेकडा म्हणजे काय, हे 100 रुपये, शेकडा म्हणजे 100 रुपयावर दिला जातो. व्याजाचा जो दर आहे तो किती काळासाठी आहे हे सांगितले जाते. दर साल, दर साल म्हणजे 1 वर्षासाठी, 1 वर्षासाठी. आणि दर शेकडा म्हणजे 1 वर्षासाठी 100 रुपयावर. ठीक आहे, असा याचा अर्थ होतो. म्हणजे इथे दिलेला आहे बघा, दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयासाठी द्यायचे व्याज. मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत असे म्हणते. आता मुद्दल म्हणजे काय, तुम्हाला एक उदाहरण देतो. ठीक आहे, आता 100 रुपये, 100 रुपये काय झालं, तुम्ही 1 वर्षासाठी ठेवलं, 1 वर्षासाठी बँकेत ठेवली, 1 वर्षासाठी. ठीक आहे, तर हे जे 100 रुपये आपण आपल्या खिशातून बँकेत ठेवले, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं मुद्दल. मुद्दल म्हणजे आपण आपल्या खिशातून काढून बँकेत ठेवले. ठीक आहे, ही झाली मुद्दल.
आता 1 वर्षासाठी ठेवले म्हणून याला काय म्हणायचं, हे झाली मुदत. मुदत. ठीक आहे. आणि दर म्हणजे काय, तर हे किती रुपये ठेवायचे हे आपल्यावर आहे आणि किती वर्षासाठी ठेवायचे किंवा किती दिवस ठेवायचे हेही आपल्यावर आहे. आपण जेव्हा वाटलं तेव्हा टाकू शकतो, जेव्हा वाटलं तेव्हा काढू शकतो, कारण आपले पैसे असतात ते, बरोबर आहे. केव्हाही टाकणे आणि केव्हाही काढणे करू शकतो. परंतु याच्यावर एक प्रकारचं व्याज दिले जाते. म्हणजे काही रक्कम आपल्याला अकाउंटमध्ये ते टाकत राहते दर 3 महिन्यानं किंवा 6 महिन्यानं किंवा 1 वर्षानं थोडे थोडे पैसे त्यात जमा करते. तर ते जे पैसे किती जमा करायचे, तर ते बँकेवर डिपेंड असते. बँक त्या त्या पद्धतीनं थोडे थोडे त्या 100 रुपयावर पैसे आपल्याला देत असते आणि त्याला म्हटले जाते दर. तर हे जे दर आहेत हे बँकवाले ठरवतात की किती रुपये तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. तर चला पुढे आणखी बघू. तुम्हाला जर हे नाही समजलं तर तुम्ही मला कॉमेंट्स करायची किंवा मी हे व्हिडिओची लिंक आपल्या WhatsApp ग्रुपवरच टाकणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही तसं सांगायचं मला. ठीक आहे. आणि तुम्हाला काही सोडवण्यासाठी उदाहरणही देतो जे की पुस्तकातलेच आहे आणि ते तुम्ही सोडवल्यानंतर मग आपण ते पुन्हा सोडवून घेऊ आणि तुम्हाला त्याच पद्धतीचे आणखी मी उदाहरण देणार आहे. ठीक आहे. आता एक उदाहरण बघा इथे. विनीताने, याला काय म्हणायचं, दर साल दर शेकडा. विनीताने दर साल दर शेकडा 7 दराने बँकेत 15,000 रुपये 1 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर तिला वर्षाअखेरीस किती व्याज मिळेल. ठीक आहे. तर बघा या वर्षी जे आपण हे व्याज आणि बँकेचे जे काही आहे, तर हे फक्त आपण 1 वर्षासाठी शिकणार आहोत, फक्त 1 वर्षासाठी. ठीक आहे. मग पुढे जेव्हा जेव्हा आपण शिकू तर 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी हे पण शिकणार आहोत. तर यामध्ये बघा आता दर साल दर शेकडा, तर दर साल म्हणजे 7 रुपये दर तर दिलाच आहे. दर शेकडा म्हणजे 100 रुपये. 100 रुपयावर किती, 7 रुपये देणार. म्हणजे 100 रुपये जर तुम्ही 1 वर्षासाठी बँकेच्या अकाउंटमध्ये तसेच ठेवले, तर 1 वर्षानंतर किती होणार ती रक्कम, 107 रुपये होणार. ठीक आहे. समजलं हे तुम्हाला, की 100 रुपये जर तुमच्या अकाउंटमध्ये असले, आता तुमचे अकाउंट काढले असेल तुमच्या आईवडिलांनी किंवा तुम्ही, तर त्या अकाउंटमध्ये जर तुम्ही 100 रुपये ठेवले आणि बँकेचा जर दर इथे दर साल दर शेकडा किती असेल, 7 असेल, तर 1 वर्षानंतर ते होणार 107 रुपये. यामध्ये 100 रुपये हे तुमचे आणि 7 रुपये हे काय झालं, हे झालं व्याज. अशा पद्धतीनं असते. तर इथे बघा आता 100 रुपयावर किती, 7 रुपये मिळते. तर असे आपण तुम्ही रक्कम किती ठेवले बँकेत, तर 15,000 रुपये ठेवले, तर तिला वर्षाअखेरीस किती व्याज मिळेल हे तुम्हाला काढायचं आहे. तर बघा लिहायचं कसं, 100 रुपयाला किती, 7 रुपये बरोबर 15,000 रुपयाला किती आपल्याला माहित नाही, काढायचं आहे. तर म्हणून आपण ते जे आहे वर्षाअखेरचं व्याज, तर ते आपण घेऊ x आणि ते x घेऊ आणि हे दोन्ही बरोबर असते म्हणून इथे बरोबरचं चिन्ह. 100 रुपयावर 7 रुपये, तर 15,000 रुपयासाठी किती व्याज, तर हे काढायचं असते आपल्याला. ठीक आहे. तर बघा आता कसं काढायचं, तर हे काढण्यासाठी नेहमी इथे हे जे खालची संख्या असते यानं गुणायचं आणि इथेही मग गुणाकार करायचा 15,000. ठीक आहे. मग पुढे काय होणार, हे बघा तुम्हाला सांगितलंय मी की अंशात हे अंशात इथे एक छेद असतो, इथेही एक असा छेद असतो आणि हे गुणाकार म्हणजे अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. असं जर असेल तर हे डायरेक्ट कट होते, हे छेदात आणि हे अंशात हे कट. मग इकडे उजव्या साईडनं राहणार फक्त x आणि इकडे काय होणार, तिकडे 15,000 गुणिले 7 आणि भागिले 100. तर हे तुम्ही गुणाकार करू शकता, नाही तर मी तुम्हाला सांगितलं होतं वर्गात की असं जर असेल तर तुम्ही शेवटचे जे शून्य आहेत हेही तुम्ही डायरेक्ट कट करू शकता. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट केले. आता काय उरले इथं, 150 गुणिले 7 आणि x ची किंमत. आता हे गुणाकार करा, 7 शून्य शून्य, 7 5 35, हातचे आले 3, 7 1 7 आणि 3 10 बरोबर x. तर x ची किंमत किती आली, 1050 आणि 1050 हेच x ची किंमत आणि व्याज बरोबर घेतलं होतं आपण x, म्हणजेच हे होणार 1050 रुपये.
रुपये. हे काय झालं? हे झालं त्याचं व्याज. तर असं हे सोपं एक उदाहरण आहे. म्हणजेच बघा आता, तर त्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे? तिला वर्षाअखेरीस किती व्याज मिळेल? तर हे झालं व्याज. तर तिच्या अकाउंटमध्ये 1050 रुपये जास्त तिला दिसेल. पहिले किती होते? पहिले होते 15,000 रुपये. ठीक आहे. आता 1050 त्या अकाउंटवर वाढणार आहे. तर त्या अकाउंटमध्ये शिल्लक किती राहणार? तर 16,050 रुपये त्या अकाउंटमध्ये तुम्हाला दिसेल. म्हणजे 1,050 रुपये वाढलेले दिसेल. आणि जर काढायचे असेल तर 16,050 रुपये तुम्ही त्या अकाउंटमधून मग काढू शकता. समजलं की नाही? त्यानंतर आणखी एक उदाहरण बघा. नंतर पाहू आपण. विलासरावांनी विहिरीवर मोटर पंप बसवण्यासाठी दर शेकडा, इथे किती आहे? 8 रुपये आहे. म्हणजे 100 रुपयावर किती? 8 रुपये असं लिहित असतो. म्हणजे त्याला 8% ही आपण म्हणू शकतो. आणि तुम्हाला मी सांगितलं की 8% कोणकोणत्या पद्धतीने लिहिता येते? 8% असं लिहू शकतो आपण, किंवा मग 8% असंही लिहू शकतो, 8% असंही लिहू शकतो आपण. ठीक आहे. हे टक्केवारी किंवा पर्सेंटेज लिहिण्याच्या पद्धती आहे. मी तुम्हाला मागच्या चॅप्टरमध्ये शिकवलं होतं. ठीक आहे. तर बघा, दर शेकडा म्हणजे 100 रुपयावर 8% दराने बँकेकडून रुपये 20,000 रुपये याने काय केलं? कर्ज घेतलं. म्हणजे बँकेकडून याने घेतलं. याच्या पहिल्या उदाहरणात काय झालं होतं? त्याने 15,000 बँकेत ठेवले होते. ठीक आहे. तर एक लक्षात घ्या की बँकेत जर आपण पैसे ठेवले तर बँकवाले आपल्याला कमी दरानं पैसे व्याज देते, कमी दरानं. आणि जर आपण कर्ज घेतलं बँकेकडून तर आपल्याला काय करते? जास्त दरानं व्याज, म्हणजे व्याज आपल्यावर लावते ते. ठीक आहे. म्हणजेच लोकांकडून जेव्हा पैसे ठेवून घेते बँकेत, तर त्यांना व्याज कमी देते. आणि दुसऱ्याला जर लोन दिलं बँकेने, कर्ज दिलं, तर की त्याला जास्त व्याज लावते. म्हणजे त्याच्याकडून जास्त पैसे भेटते बँकेला आणि लोकांना मात्र व्याज कमी देते. मग हे जे उरलेले पैसे असतात ते बँकेवाल्या जवळ असते आणि त्याच्यावरच त्यांची बँक चालत असते. ठीक आहे. तर बघा, याने किती घेतलं आता? 20,000 रुपये कर्ज घेतलं. 20,000 रुपये कर्ज घेतलं. तर आता याच्यामध्ये बघा काय काय येते? दर दर शेकडा दिलाय, दर बरोबर झालं 8. ठीक आहे. त्यानंतर मुदत, मुदत किती आहे? आपण 1 वर्षासाठीच काढत आहेत, हे झालं 1. आणि त्यानंतर मुद्दल किती आहे? मुद्दल आहे, सॉरी, इथे 20,000 पाहिजे. हे मुद्दल झाली 20,000 रुपये. अशा पद्धतीनं ते एका वर्षानंतर ते बँकेस किती रक्कम देईल? आता त्याने 20,000 रुपये घेतले होते आणि त्यावर काही व्याजही वाढणार आहे. मग ते व्याज आपल्याला याच्यामध्ये अधिक करावं लागेल. मग हे जे टोटल एकूण होते तर ते बँकेला काय करावं लागेल? परत करावं लागेल. कसं काढायचं? हे याच पद्धतीने जे आपण काढलं बघा. 100 रुपयावर किती? 8 बरोबर. तर आपल्याला काढायचं आहे 20,000 रुपयावर किती व्याज होणार? 20,000 रुपयावर किती होणार? तर आपण व्याज बरोबर किती घेऊ? x घेऊ. ठीक आहे. x हे फक्त आपण 1 वर्षासाठी काढत आहे. ठीक आहे. जेव्हा 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी राहील त्यासाठी एक पुन्हा फॉर्म्युला आहे. तर ते फॉर्म्युला आपण त्यावेळेस शिकू. ठीक आहे. सध्या फक्त आता ही एवढंच. तर बघा, हे सोडवण्यासाठी पुन्हा आपण 20,000 आहे तर गुणिले इथे 20,000 करायचं. ठीक आहे. आणि इकडे ही गुणिले 20,000. ठीक आहे. मग हे 20,000 आणि हे 20,000 होणार आहे कट. ठीक आहे. इथे उरणार फक्त x आणि इकडे काय उरणार? 20,000 गुणिले 8 आणि भागिले 100. त्यानंतर बघा, हे 2 शून्य आणि 2 शून्य कट करून घेऊ. आता अंशात किती उरले? 200 गुणिले 8. याचा गुणाकार करून घेऊ. 8 शून्य शून्य, 8 शून्य शून्य, 8 दुनी 16. ठीक आहे. आणि हे झाली x ची किंमत आणि हेच आहे व्याज. काय आहे? हे आहे व्याज. हे आपण व्याज बरोबर x घेतलं, हे होणार आहे 1600 रुपये व्याज. आता त्यानं पैसे किती घेतले होते बँकेकडून? त्यानं घेतले होते 20,000 रुपये आणि 1600 रुपये झालं व्याज. तर मग हे इथे यामध्ये ऍड करावं लागेल, बेरीज करावी लागेल. ठीक आहे. मग आपण त्याची बेरीज करून घेऊ. हे 1600 रुपये, याची बेरीज केली
6 1 आणि हे 2 म्हणजे 21,600 रुपये बँकेला काय करावं लागेल, परत करावे लागेल. घेतले किती होते त्यानं, 20,000 रुपये कर्ज घेतलं होतं. त्यानंतर या 8% दराने 1,600 रुपये झालं व्याज आणि ते व्याज मिळून त्याची जी बेरीज झाली ती 21,600 एवढे रुपये त्याला परत करावे लागतील. बघा एका वर्षानंतर ते बँकेत किती रक्कम देतील, तर किती देतील, 21,600 रुपये. तर बघा पुस्तकामध्ये सराव संच क्रमांक 35 यामध्ये काही उदाहरण दिलेले आहेत. हे उदाहरण सर्व तुम्हाला सोडवायचे आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ आज बघितला तर उद्या मला हे सोडून व्हॉट्सअपवर टाका किंवा हे व्हॉट्सअपवर तुम्ही टाकू शकता. नाहीच जर आले तर मी तुम्हाला उद्या परत सांगणार आणि परत अशाच टाईपचे तुम्हाला वेगळे उदाहरण देणार आहे. तर उदाहरण 1 2 3 4. बरं तुम्हाला जर हे नसेल समजलं तर आपण 1 नंबरचं उदाहरण परत घेऊ. ठीक आहे, यामधलं 3 उदाहरण तुम्हाला सोडून आणायचे आहे मग. तर बघा यामधलं पहिलं उदाहरण, दर साल दर शेकडा 10 दराने, दर किती आहे इथं, इथे आहे 10% किंवा 10% असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, आणि रक्कम किती आहे, 6,000 रुपये मुद्दल, याला मुद्दल म्हणायचं, जे आपण रक्कम घेतो किंवा देतो आणि 1 वर्षासाठीच आपण शिकणार आहोत. ठीक आहे, किंवा शिकत आहे आपण 1 वर्षासाठीच व्याज कसं काढायचं. तर बघा इथे काय करायचं, पुन्हा 1 वर्षासाठी व्याज किती होईल, आपल्याला व्याज काढायचं आहे, फक्त व्याज. ठीक आहे, तर तसंच मग हे 10 दराने किंवा 10% कसं लिहायचं आपण, 100 रुपयावर 10 किंवा याला 10% म्हटलं तर असंच लिहितो आपण. टक्के म्हणजे काय होत असते, 100. टक्के म्हणजे 100 आणि कसं लिहायचं, 7% म्हटलं 7% तर कसं लिहायचं, 7/100 किंवा 7% किंवा मग या पर्सेंटेजचा अर्थ काय असतो, इथं टक्केचं चिन्ह असेल तर 7/100 असा याचा अर्थ असतो. मग ते इथं आपण इथं लिहून घेतलं. ठीक आहे, इथे बरोबरचं चिन्ह आणि काय काढायचं आहे, 6,000 रुपयावर किती व्याज होणार, किती होणार व्याज तर माहित नाही आपल्याला, ते काढायचं म्हणून आपण x घेऊ. ठीक आहे, मग या 6,000 रुपयावर x आणि x ची किंमत आता आपण इथे काढायची. बघा पुन्हा काय करायचं, हे जे छेदात 6,000 असते या 6,000 याला गुणायचं आणि दोन्ही साईडला इकडेही गुणायचं आणि इकडेही त्याच संख्येनं गुणायचं. ठीक आहे, नंतर हे 6,000 आणि 6,000 हे अंशात असतात, छेदात असतात म्हणून कट. त्यानंतर इथे काय उरले आता, 6,000 गुणिले 10 आणि भागिले 100 बरोबर इथे फक्त x उरणार. ठीक आहे, नंतर आता याला कट करा. बघा काय काय, हे एक शून्य कट करू, हे एक शून्य आणि एक इथला कट करू, हे एक, हे किती उरले फक्त 600 आणि x म्हणजे आपण काय घेतलं होतं, x म्हणजे घेतलं होतं व्याज. ठीक आहे, आणि आपल्याला ते व्याजच काढायचं, तर किती व्याज होणार, तर किती होणार मग 600 रुपये हे होणार याचं ॲन्सर. तर अशा पद्धतीनं तुम्हाला यामधलं हे दुसरं उदाहरण, तिसरं आणि चौथं 3 उदाहरण तुम्हाला सोडवून आणायचे. हे सोडवल्यानंतर मला व्हॉट्सअपवर फोटो टाका आणि कसे कसे सोडवले तेही मला सांगा आणि त्यानंतर मग आपण आणखी अशीच उदाहरणं घेणार आहोत. त्यानंतर मग पुढे आपण शिकणार आहोत. समजलं, चला मग बाय बाय, उद्या भेटू.